खिवणसरा येथील सिमेंट व रॉडच्या गोडाऊनची रखवालदारी करणाऱ्या रखवालदाराची हत्या चोरीच्या उद्देशाने हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे। वणी यवतमाळ रोडवरील रस्त्याला लागून असलेल्या खिवणसरा यांच्या गोदामाचे 60 वर्षीय रखवालदाराची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। वणी तालुक्यातील पळसुणी जवळील वणी यवतमाळ रोडवर असलेल्या खिवणसरा यांच्या सिमेंट व रॉडच्या गोदामाचे रखवालदार म्हणून असलेल्या जीवन झाडे अंदाजे वय वर्ष 60 राहणार राष्ट्रोणा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ असे आहे। यवतमाळ रोडवरील एका शेतात खिवणसरा यांचे सिमेंट व रॉडचे गोदाम आहे। या गोदामाच्या लगतच बांधलेल्या खोलीत जीवन झाडे व त्यांच्या पत्नीसह राहत असायचा। रविवारच्या मध्यरात्री तो त्या ठिकाणी एकटाच होता। घटनेच्या दिवशी त्याची अर्धांगिनी ही काही कामानिमित्त गावाकडे गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसम चोरीच्या उद्देशाने आले असावे ही बाब तेथील रखवालदार याला अज्ञात इसमांची चुळूक लागताच त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असावा। त्यावरून त्या अज्ञातांनी या रखवालदाराची हत्या केली असावी असा कयास वर्तवण्यात येत आहे। अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही। सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस येताच आजूबाजूच्या गावात ही बाब वाऱ्यासारखी पसरली असता खळबळ सुरू झाली। तसेच याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। हत्या कोणी केली आणि का केली याबाबत अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही। तपासासाठी श्वान पथक मागवण्यात आले असून पुढील तपास वणी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे व वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणे व सहकारी करीत आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। आपण वणी यवतमाळ रोडवरती परसोनी फाट्याजवळील बांधकामासाठी वापरण्यात येणारे जे साहित्य याचं गोडाऊन आपल्या पाठीमागे आपल्याला दिसते आहे। काल याच ठिकाणी सशस्त्र दरोडा इथे पाडण्यात आला आणि दरोडेखोरांकडून येथील संबंधित चौकीदाराला जीवानिशी मारण्यात आलं आहे। आपण बघू शकतो हेच ते गोडाऊन आहे ज्या ठिकाणी काल रात्री दरोडा पडला होता आणि चौकीदाराचा निगुर्ण ह्या दरोडेखोरांनी हत्या केली होती। आणि पोलीस प्रशासनाला ह्या संदर्भात या बाबतीत माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि पोलिसांनी तपास सुद्धा देखील इथे चालू केले आहे। त्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणेला यश येते काय आणि ह्या दरोडेखोरातील हल्ला जो झालेला आहे, जो इथे चौकीदार मरण पावलेला आहे, त्याचा खून झालेला आहे, तर त्याला न्याय मिळेल काय असाही सवाल आज परिसरातून होत आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।